नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची. सह्याद्री कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे. बाळासाहेब पाटील. सह्याद्री कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे. या संस्थेचा वापर राजकारणासाठी होऊ नये. आम्ही बचावात्मक किंवा मऊ बोलतोय याचा अर्थ आम्ही कोणाला घाबरलो आहे असं कोणी समजू नये. यापेक्षाही मोठी संकट आली असून सह्याद्रीनं ती पचवली आहेत असा टोला माजी मंत्री व कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी विरोधकांना लगावलाय. यशवंतनगर येथील सह्याद्री साखर कारखान्याच्या विस्तारवाढ केलेल्या प्रकल्पातील प्रति तास 150 टन क्षमतेच्या नवीन बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मानसिंगराव जगदाळे, व्हाईस चेअरमन लक्ष्मी गायकवाड, संगीता साळुंखे, तानाजीराव साळुंखे, जयश्राज पाटील, सुनील माने, कांतीलाल पाटील, माणिकराव पाटील, संतोष घारगे, भीमराव शिंदे, दाजी पवार, उद्धव फाळके आदींसह प्रमुख उपस्थित होते. श्री पाटील म्हणाले, सरकारच्या वारंवार बदलणाऱ्या धोरणांचा फटका सहकार क्षेत्राला बसत असतो. खासगी कारखानदारीमुळे सहकार क्षेत्रावरील संकट वाढलंय. ही संस्था सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे. हा कारखाना माझा नव्हे तर आपला आहे. सहकार टिकला व वाढला पाहिजे. महाराष्ट्रात जे सह्याद्रीचं नाव आहे ते आदर्शवत आहे. यापेक्षा अधिक उज्ज्वल झालं पाहिजे. कारखान्यानं आजपर्यंत उच्चांकी दराची परंपरा कायम ठेवली आहे. दिलेल्या ऊस दराची रक्कम वेळेत सोसायटी कर्ज, पाणीपट्टी, शासकीय पाणीपट्टी वजा जाता बँक खात्यावर वेळेवर वर्ग केली आहे. कारखान्याचे वजन काटे अचूक आहेत. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाबाबत सभासदांची कसली तक्रार नाही. जे कारखान्यास ऊस देत नाहीत, सभासद नाही, ज्यांचा कारखान्याशी कसलाही संबंध नाही, असेच लोक कारखान्याबाबत चुकीच्या अफवा पसरवत आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे आजी माजी संचालक व सभासद वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केलं, तर अविनाश मान यांनी आभार मानले. प्रतिनिधी प्रज्वल जाधव. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.